गुड मॉर्निंग डॉक्टर्स. अवघ्या 2 महिन्यावर तुमचे पेपर आहे. तर रचना शाहीरचा आपण ब्ल्यू प्रिंट नुसार NCICM नुसार काय IMP आहे ते पाहून घेऊया. या बाहेर तुम्हाला पेपर येणार नाही याची 100% गॅरंटी देतो. आणि जसा तसा पेपर तुम्हाला पाहायला मिळेल 2025च्या रचना शाहीरच्या. चला तर आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. शारीर उपप्रमणीय शारीर यामधून तुम्हाला काय काय येईल, तर शरीर आणि शारीरची व्याख्या करून ठेवा. आणि मृत शरीर संशोधन हे एक IMP आहे, हे दोघं करून ठेवा. याचे तुम्हाला MCQ पाहायला मिळेल. परिभाषा शारीर, परिभाषा शारीरमध्ये 8 आपल्याला परिभाषा दिलेल्या आहेत. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहेत हे मी तुम्हाला इथे सांगतोय. खुर्च्या करा, जाल करा, कंडरा करा आणि अस्थिसंघात या बाहेर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. SAQचा क्वेश्चन आहे किंवा MCQ ला येतील. त्यानंतर गर्भशारीर, गर्भशारीर जे ते सगळ्यात IMP टॉपिक आहे. 15 मार्क तुम्हाला देऊन जाणार आहे. गर्भशारीर मधून काय काय करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर गर्भशारीर मध्ये सगळ्यात IMP करा, गर्भाची व्याख्या करून ठेवा. शुद्ध शुक्र आणि शुद्ध आर्तवाचे जे लक्षण सांगितलेले ते दोघं लक्षणांचे श्लोक पाठ करून ठेवा. मास अनुमासिक गर्भवृद्धिकर भाव हे खूपच IMP आहे. आजच तुम्ही तुमचे 10 मार्क फिक्स करून ठेवा. याचे 9 मासचे श्लोक पाठ करून ठेवा. गर्भाचे 7 भाव सांगितलेले ते 7 भाव देखील करून ठेवा. गर्भ सामग्री सांगितलेली आणि अंग प्रत्यंग उत्पत्ती हे जे MCQ ला मिळेल तुम्हाला पाहायला. आता अस्थि शारीर मध्ये काय करावं, तर अस्थि शारीर मध्ये अस्थिचे जे प्रकार सांगितलेले तेवढे करा, तो श्लोक पाठ करा, भरपूर झालं. संधी शारीर मध्ये संधीचे प्रकार सांगितलेले तेवढे करा किंवा त्याचे श्लोक पाठ करा. स्नायू शारीर मध्ये स्नायूचे प्रकार करा. पेशी शारीर मध्ये पेशीची उत्पत्ती, त्याचे प्रकार आणि त्याचे कार्य करा. त्यानंतर केश नख दंत, केश नख दंत मध्ये तिघही IMP आहे. कारण की भरपूर वेळा तिघांमधून काहीही विचारलं जातं, त्याच्यामुळे तिघं देखील IMP आहे. हे तिघं करून ठेवा. एम्ब्रिओलॉजी, एम्ब्रिओलॉजी मध्ये फिटल सर्क्युलेशन खूप IMP आहे, तेवढं करून ठेवा. आता ऑस्टिओलॉजी, भरपूर मुलांना क्वेश्चन असतो, सर ऑस्टिओलॉजी मधून काय करावं, कारण की भरपूर मोठे बोन्स दिलेले आहेत त्याच्यात. तर तुम्हाला मी मुबलक बोन्स सांगतो तेवढे करा, त्या बाहेर येणार नाही 100% खात्री. तर फिमर करा, टिबिया करा, ह्युमेरस, रेडियस दिलाय, अल्ना दिलाय, क्लॅविकल, स्कॅपुला, स्टर्नम, टिपिकल वर्टिब्रा आणि C1 आणि C2 अटिपिकल वर्टिब्रा. लॉंग बोन, जे लॉंग बोनचा जास्त क्वेश्चन विचारला जातो, जसं काही फिमर आहे, ह्युमेरस आहे, रेडियस आहे, हे जे बोन आहे आणि आल्ना हे विचारले जातात. आणि क्लॅविकल सुद्धा भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर ऑर्थोलॉजी, ऑर्थोलॉजी मध्ये IMP शोल्डर जॉईंट, नी जॉईंट, हिप जॉईंट आणि एल्बो जॉईंट हे 4 जॉईंट फिक्स करून ठेवा. हे 2 ऑप्शनलला ठेवा, अँकल जॉईंट आणि रिस्ट जॉईंट जास्त करून विचारलं जात नाही. मायोलॉजी, मुलं म्हणतात सर भरपूर मसल आहेत, कोणते कुठले करावे, तर मुबलक मसल सांगतो तेवढे करा, या बाहेर मसल येणार नाही. पेक्टोरालिस मेजर, ट्रॅपेझियस, लिटिसमस डॉर्साय, डेल्टॉइड, टेरिस मेजर, सबस्कॅपुलारिस, बायसेप ब्रॅकाय, ट्रायसेप ब्रॅकाय, सोलियस आणि हॅमस्ट्रिंग मसल. आता पाहूयात नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम पण भरपूर मोठी दिलेली आहे. तुम्हाला डाऊट असते नर्वस सिस्टीम मधून काय काय करावं, तर नर्वस सिस्टीम मधून फक्त सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड आणि मेनेंजेस एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. याच्या बाहेर येणार नाही क्वेश्चन. हे तीन खूप मेन आहेत LAQ साठी. आता एंडोक्रोनॉलॉजी, एंडोक्रोनॉलॉजी मध्ये पण भरपूर ग्लँड दिलेले आहेत. आता कुठली ग्लँड मेन आहे, कुठली करावी, तर थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, सुप्रारिनल ग्लँड आणि पॅराथायरॉइड ग्लँड या 4 ग्लँड करा, बस भरपूर झालं. लिम्फॅटिक सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये सर्वात IMP क्वेश्चन म्हणजे स्प्लीन हा LAQ साठी विचारला जातो. लेफ्ट थोरॅसिक लिम्फॅटिक डक्ट हे पण कधी कधी विचारलं जाते, पण स्प्लीन IMP आहे. यामध्ये काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि अजून दुसऱ्या विषयाचे सुद्धा तुम्हाला रोड मॅप किंवा IMP क्वेश्चन पाहिजे असतील तर तशी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्या विषयांचं तुम्हाला मी रोड मॅप तयार करून देईल, कसा अभ्यास करावा, तुमचा टाइम टेबल तयार करून देईल, तसा अभ्यास करा. काहीच कठीण नाहीये पास होणं, माणूस एका महिन्यातही पास होत असतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.